ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग 4. भगवंतांनी यज्ञ तप याविषयी सांगितले. आता ते दानाविषयी सांगणार आहेत. ते म्हणाले, दाने सुद्धा 3 प्रकारची कशी आहेत ते सांगतो. स्वकष्टाने मिळवलेले धन सत्पात्री, योग्य काळात, योग्य प्रदेशात असे आनंदाने दिले जाते, त्याला सात्विक दान म्हणावे. असे सगळे योग एकत्र येणे हे भाग्यच होय. कुरुक्षेत्र वा काशी किंवा पंढरपूर असे एखादे स्थान असावे. उत्तम असा पर्वकाळ असावा. शास्त्रसंपन्न शुद्ध अशी सत्पात्र व्यक्ती असावी. आणि देणाऱ्याने कसलीही अपेक्षा न बाळगता स्वतः मिळवलेले द्रव्य दान करावे. हे दान अतिशय सात्विक दान असे जाण. कसल्याही परतफेडीची शक्यताही तिथे नसावी. अशा अत्यंत गरजू मनुष्यास असे हे दान करावे. हे दान सात्विक म्हणावे. परंतु असेच दान काहीतरी हेतू मनात ठेवून परतफेडीच्या आशेने मनात दुःखित होऊन दिले जाते, ते राजस दान समजावे. जसे गायीने भरपूर दूध द्यावे हा हेतू मनात ठेवून तिला मग त्या हिशोबाने चारा घालावा किंवा पेंड घालावी. किंवा दुसरे उदाहरण घे. गरजेला कर्ज देऊन वेठबिगारी करवून घेणे हे सुद्धा राजसदानच होय. किंवा एखाद्या ब्राह्मणाला एखादी कवडी देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून पौरोहित्य फुकट करून घ्यावे, हे सुद्धा राजसदान झाले. वास्तविक त्या कवडीने त्या बिचाऱ्याची एक वेळची भूकही भागत नाही. शिवाय त्या दात्याला ती कवडी देताना सुद्धा अत्यंत दुःख झालेले असते, ते वेगळेच. असो, आता तामस दानाविषयी पाहूया. असे दान योग्य देशकाल, सत्पात्र हे काहीही न पाहताच केले जाते. पात्रता नसलेल्या व्यक्तीला, अनाचार्याला अयोग्य वेळी, अयोग्य स्थळी चोरून आणलेले धन ते दान म्हणून दिले जाते. असे दान ते तामस दान होय. शिवाय देताना सुद्धा त्याच्या पात्रतेचा उद्धार करून, त्याला अपशब्द बोलून, त्या जीवाला अपमानित करून असे जे दान दिले जाते ते तामस दान होय. पार्था, हे सारे सत्व रजतमाचे आख्यान ऐकून सात्विक भावच जर मोक्षाला नेणार आहे हे तुला समजले असेल. आणि असेही असताना मी रजतमाबद्दल का व्याख्यान केले असा तुला प्रश्न पडला असेल. पण असे पहा की धनाच्या ठेव्यावर बसलेल्या पिशाच्याला दूर केल्याशिवाय तो ठेवा काही हाती लागत नाही. त्याप्रमाणे रजोगुण तमोगुण रूपी कवाड बाजूला केल्याशिवाय शुद्ध सत्वगुण समजून येत नाही. रात्र आणि दिवस हे दोन्ही नजरे आड केल्यावर मग संध्या समय जसा अनुभवाला येतो, तसे रज आणि तम दोन्हीचा त्याग केल्यावरच सात्विक रूप ते स्पष्ट दिसते. म्हणून तूही या शुद्ध सात्विक गुणाचा अंगीकार करावास, जेणेकरून तू आत्मरूपाला अर्थात मोक्षाला प्राप्त होशील. एकदा सूर्य उगवल्यावर कोणती एक गोष्ट दिसायची राहते काय? तसे सत्वगुण अंगीकारून केलेले कर्म कोणते एक फळ द्यायचे बाकी ठेवेल काय? इष्ट ते सर्व काही मिळणारच. सात्विक कर्म मोक्षाला नेते हे जरी खरे, तरीही त्यात कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी आणखी एक मेख समजून घ्यावी लागेल. हे ऐकताच अर्जुनाची उत्सुकता वाढली आणि तो भगवंतांना त्याविषयी लवकर सांगण्यासाठी आग्रह करू लागला. तेव्हा भगवंत म्हणाले, सात्विक कर्माद्वारे मुक्ती मिळण्यासाठी ज्या एका गोष्टीचे सहाय्य लागते त्याविषयी आता स्पष्ट करून सांगतो. आणि श्रोते हो, ती जी गोष्ट किंवा ती मेख, ती युक्ती आता भगवंतजी सांगणार आहेत.
ती अत्यंत महत्त्वाची आहे. भगवंत म्हणाले, परब्रह्म हे अनादी, उत्पत्तीरहित, सर्व विश्वाचे विश्रांतीस्थान, म्हणजे विश्वाचा लय जेथे होतो ते स्थान, आणि उपाधिरहित आहे. त्याला नामरूपाची उपाधी नाहीच. पण अज्ञानरूपी रात्रीत त्याला ओळखण्यासाठी वेदांनी एक खूण सांगितली. पहा, अज्ञानरूपी रात्रीत त्याला ओळखण्यासाठी, त्या परब्रह्माला ओळखण्यासाठी वेदांनी एक खूण सांगितली. ते म्हणजे 3 प्रकारात किंवा 3 मात्रांमध्ये, 3 पदांमध्ये विभागलेले त्याचे एक नाव, ते नाव घ्यावे. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाला काही नाव असते का? तसे ते नामरहित परब्रह्म. पण बारशा दिवशी एकदा त्या बाळाला नाव मिळाले की त्या नावाने हाक मारताच ते ओ देत उठते की नाही? तसेच दमल्या भागल्या जीवांनी ज्या नावाने हाक मारताच ते परब्रह्म परमात्मा त्या जीवांना ओ देते. त्या नावाचा निर्देश वेदांनी केला आहे. परंतु या नावाचा अर्थ आणि महत्त्व कळण्यासाठी तेवढी योग्यताही पाहिजे. एकदा ती कळली की त्या नावाने अंतःकरणापासून आळवले की तो परमात्मा सहजच भेटतो. जे कोणी शास्त्रवेत्ते, धर्मनिष्ठ, विरक्त असे महात्मे आहेत त्यांनाच हे महत्त्व कळते. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ज्या नामाने प्राप्त झाले तेच हे 3 प्रकारचे, 3 पदांचे नाम आहे. सृष्टी निर्मितीपूर्वी ब्रह्मदेव एकटाच होता. तो मला परब्रह्माला ओळखतच नव्हता आणि सृष्टीही निर्माण करू शकत नव्हता. पण हे विविध प्रकारचे नाम जपताच किंवा त्रिविध प्रकारचे नाम जपताच त्याला सामर्थ्य आले. मग त्याने ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारे ते निर्माण केले. त्यांच्या हाती वेदांचे ज्ञान देऊन अधिकार दिला. यज्ञयाग करून इहपरलोकी कल्याण साधण्यास सांगितले. यज्ञयाग करणे ही त्यांची वृत्ती केली, म्हणजे पौरोहित्य करणे. वृत्ती याचा अर्थ उपजीविकेचे एक साधन असाही होतो. त्यानंतर ब्रह्मदेवाने नाना प्रकारची सृष्टी उत्पन्न करून त्याला त्रिभुवन वा त्रैलोक्य म्हटले. येणेप्रमाणे ज्या नामाच्या म्हणजे परब्रह्माच्या नावाच्या जपाने ब्रह्मदेवाला एवढे सामर्थ्य दिले, त्या त्रिविध नामाविषयी आता सविस्तर सांगतो. तो महत्त्वाचा भाग किंवा विचार ऐकूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 4 समाप्त.